नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हा व्हिडिओ कोणत्याही उत्पादनाची विक्री किंवा सेल प्रमोशनसाठी बनवत नाही. सध्या मिरची उत्पादक शेतकऱ्यावर गंभीर संकट आलं आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. सध्या मिरची पिकावर पांढऱ्या माशीचा प्रचंड असा प्रादुर्भाव वाढला आहे. विशेषतः म्हणजे सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद या 3 तालुक्यामध्ये हा अटॅक अतिशय गंभीर स्वरूपाचा दिसून येत आहे. इतर भागातही आहे पण तो कमी प्रमाणात आहे. पण या 3 तालुक्यामध्ये भयानक परिस्थिती आहे. प्रत्येक शेतकऱ्यांची हीच एक ओरड आहे की बाई पांढरी माशी कंट्रोल होत नाही किंवा पांढऱ्या माशीचा अटॅक झाला आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की पांढऱ्या माशीचा अटॅक किती मोठ्या प्रमाणात झाला आहे. नुसतं झाड कधी हलवलं आहे तर पूर्ण मोहळ उठल्यासारखं होतं आहे आणि नाही पण झाडं उठवलं किंवा नाही पण हलवलं आहे तरी पण लक्षात येतो की पांढऱ्या माशीचा किती हेवी अटॅक आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की या शेतकऱ्यांनी मिरचीला पांढरी माशी दिसते कवर केलं नसेल, केलं आहे पण कंट्रोल मिळत नाही. त्याचं कारणच असं आहे की तो इतक्या मोठ्या प्रमाणात भयान अटॅक झाला आहे मिरची विक्रीवरती का तो कंट्रोलच येत नाही. आणि शेतकरी काय करते की कंट्रोल करायचा प्रयत्न करते पण ते काय करते की जी मोठी प्रौढ अवस्था आहे, जी मोठी पांढरी माशी आहे त्याला कंट्रोल करते. पण सगळ्यात मोठी चूक हीच आहे की सगळ्या शेतकरी बंधूंनो तुम्हाला सांगतो की ती पांढरी माशी मोठी कंट्रोल करून फायदा नाही एकटी. त्याच्या 4ही स्टेज कंट्रोल करणं गरजेचं आहे. आणि जर हा प्रादुर्भाव वेळेत नियंत्रण कधी नाही आणला तर होणारे नुकसान शेतकऱ्याला चांगलेच माहिती आहे, त्यांना सांगायची गरज नाही. पांढरी माशी ही फक्त पिकाचं रस शोषणच करत नाही तर व्हायरस पसरवण्याचे चांगलं काम करते. त्यामुळे संपूर्ण प्लॉट हातातून जाऊ शकतो. तुमच्या समोरचा हा आपला प्लॉट बघा. आज या प्लॉट 90 ते 50% प्लॉट व्हायरसग्रस्त झाला आहे. आणि या शेतकऱ्यांनी 1 नाही 2 नाही तर 3 ते 4 फवारण्या केल्या तरी त्याला चांगले नियंत्रण मिळालेले नाही. नियंत्रण तुमच्या समोरच आहे की त्या प्लॉटवरती व्हाईट फ्लायचा किती अटॅक झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता की त्या शेतकऱ्यांनी 4 स्प्रे मारूनही सुद्धा एवढं मोळ उठतं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती भयानक परिस्थिती आहे. याचे मुख्य कारण म्हणजे काय शेतकरी माहिती तुम्हाला माहितीत का? आपण जे उडणारी माशी मारतो पण त्याची अंडी अवस्था, पिल्ला अवस्था आणि कोश अवस्था ही नियंत्रण करत नाही. त्यासाठी आपल्याला जे 4ही स्टेज नियंत्रण करणं गरजेचे आहे. म्हणून पांढऱ्या माशीच्या सर्व अवस्थांवर एकाच वेळी नियंत्रण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. ज्या प्लॉटवर पांढरी माशी दिसत आहेत त्यांनी लवकरात लवकर फवारणी करावी. आणि ज्या प्लॉटवर पांढरी माशी दिसत नाही आहे तरी पण त्यांनी पांढरी माशी यायची वाट न पाहता फवारणी केली पाहिजे. स्प्रे करताना 4ही अवस्था नियंत्रणात येतील याची काळजी घ्या. शक्य असल्यास प्लॉटमध्ये येलो स्टिकी ट्रॅप लावा. रोज पिकाची पाहणी करा. जर पहिल्या फवारणीनंतर हे जर प्रादुर्भाव दिसत आहे, चांगल्या प्रकारे जर कवर नसेल मिळालं तर 2 ते 3 दिवसांनी डबल दुसरी फवारणी काढा. उशीर करू नका. अजून पण वेळ तुमच्या हातामध्ये आहे. जर ही वेळ निघून गेली तर नंतर तुम्हाला माहिती शेतकरी बंधूंनो की पांढरी माशी काय करू शकते आणि व्हायरस आल्यानंतर प्लॉटची काय अवस्था होणार आहे. तुम्हाला पांढरी माशीचे कोणते औषध चांगले काम करते हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या अनुभवानुसार तुम्ही पांढऱ्या माशीसाठी योग्य औषध वापरू शकता. मी कोणतंही एखादं उत्पादन तुम्हाला आग्रह करत नाही की हाच प्रोडक्ट वापरा की तो प्रोडक्ट वापरा. फक्त माझं एकच म्हणणं आहे की बाई जी आज भयान परिस्थिती पांढरी माशीची तयार झाली आहे त्या पांढरी माशीसाठी तुम्हाला वाटते की बेस्ट औषध असं आहे की हा पांढरी माशीसाठी चांगलं काम करतो तर तुम्ही तो डोळे झाकून ती फवारणी करू शकता. पण ज्या शेतकऱ्याला माहिती नाही की पांढऱ्या माशीसाठी कोणतं औषध चांगलं काम करेल किंवा 4ही स्टेज कसे कंट्रोल होतील त्या शेतकऱ्यांसाठी मी एक बेस्ट असं कॉम्बिनेशन सांगतो जेणेकरून तुम्हाला चांगल्यापैकी कंट्रोल मिळेल. आणि 2 स्प्रे तरी मी सांगतो शेतकऱ्यांना की 2 स्प्रे हे होऊ द्या. एजबेल कंपनीचं इनफेड प्लस एजंट प्लस एक्सेल कॉम्बी प्लस ग्लोबल क्रॉप सायन्सचं परफेक्ट नावाचं प्रोडक्ट आहे तो व्हायरससाठी, ते पण चांगलं आहे. आणि सिंजंटा कंपनीचं पोलो ह्या 4ही-5ही औषधी कॉम्बिनेशन करून मारा. जर प्लॉट लहान असेल तर हा कॉम्बिनेशन वापरा. जर मोठा प्लॉट असेल तर त्या प्लॉटसाठी मी तुम्हाला एक वेगळं प्रोडक्ट सजेस्ट करेल की जे एजबेल कंपनीचे इनफेड एजंट एक्सेल कॉम्बी परफेक्ट आणि जे पोलो सांगितलं आहे त्या परफेक्टच्या जागी तुम्ही कायनेटिक फोरचा वापर करू शकता. पण मात्र जो प्लॉट आहे तो 35, 40, 45 दिवसाच्या वरचा प्लॉट पाहिजे त्या ठिकाणी कायनेटिक फोरचा वापर करा. आणि तुम्ही बघाल की यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच एवढा मोठा प्रादुर्भाव प्रथमच पाहायला मिळत आहे की याच्या अगोदर कधीच एवढा मोठा पांढरी माशीचा अटॅक झाला नाही. आणि आज तो नियंत्रण केले तर प्लॉट वाचेल. पण जर उशीर झाला तर व्हायरस आणि पांढरी माशी मिळून उत्पादनाला मोठा फटका बसू शकतो. म्हणजे या 3 तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त भयान परिस्थिती आहे. आता माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर तुम्हाला जो योग्य औषध वाटेल पांढऱ्या माशीसाठी त्याचे ॲटलिस्ट 2 तरी स्प्रे काढावा. स्प्रे करताना संध्याकाळी
ताजं पाणी घेऊन, गरम पाणी घेऊ नका, गरम झालेलं किंवा सकाळचं भरलेलं ताजं पाणी घ्यावा आणि झाड पूर्णपणे व्यवस्थित ओलं करून घ्यावा, म्हणजे जेणेकरून झाड कुठे कोरडं सुटणार नाही. आणि स्प्रे करताना हा रॅली पंपाने करावा, जेणेकरून पांढऱ्या माशी जी ठै बसले, म्हणजे सगळ्यात जास्त पांढरी माशी पानाच्या खालून बसते. जर रॅली पंपानं जर फवारणी केली तर तुम्हाला चांगला कंट्रोल मिळणार आहे पांढऱ्या माशीसाठी. म्हणजे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक असं एक कीटकनाशक वापरायचे मी तुम्हाला सांगितलं आहे. मी जे कॉम्बिनेशन सांगितलं ते वापरू शकता, किंवा तुमच्या मनाने तुम्हाला जे वाटते चांगलं पांढऱ्या माशीसाठी त्याचा यूज करून माझं म्हणणं आहे की लवकरात लवकर पांढरी माशी कंट्रोल करावा. आणि ज्याही शेतकऱ्याला ह्या अडचणी येत असेल की पांढरी माशी कंट्रोल होत नाही आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुमचं समाधान करायचा प्रयत्न करेल आणि तुमची पांढरी माशी कंट्रोल करण्यासाठी मी तुम्हाला चांगलीच मदत करणार आहे. माझी फक्त एकच अशी विनंती आहे तुम्हाला शेतकरी बंधूंना, पांढरी माशी दिसेपर्यंत थांबू नका, नाहीतर प्लॉट वाचवणे कठीण होऊ शकतो. 2026 आजचा व्हिडिओ काढतोय तुम्हाला 31 मे 2026 रोजी. आज सगळ्या ठिकाणून मला फोन येत आहे, जेवढे शेतकरी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत सगळ्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की साहेब प्लॉटमध्ये पांढरी माशी कंट्रोलच येत नाही आहे. त्यासाठी मी एकच सांगेल, ओलावा असताना संध्याकाळी फवारणी करावी, जेणेकरून तुम्हाला चांगला कव्हर मिळणार आहे. 6च्या नंतर फवारणी करा आणि झाड पूर्णपणे ओलं करा. ज्या ठिकाणी तुम्हाला 4 ते 6 पंप लागायचं असेल तर माझं म्हणणं आहे तुम्हाला 7 ते 8 पंप का होत नाही मारा, पण झाड व्यवस्थित कव्हर करा. आणि 3ऱ्या ते 4थ्या दिवशी पांढरी मास दिसो कोणी असो तुम्ही 2 स्प्रे तरी कमीत कमी घ्यावा, जेणेकरून तुमच्या झाडाचा मध्ये व्हायरस आणि पांढरी माशीचा अटॅक वाढणार नाही. झाड प्लॉट का तुमच्या हातात येईल. जर वेळ निघून गेल्यानंतर कितीही जरी खर्च केला तर होणार नाही. तुम्ही आज ह्या प्लॉटची कंडिशन बघू शकता साहेब, की प्लॉटवर हलवायची सुद्धा गरज नाही तरी पांढरी माशी तुम्हाला दिसते की झाडाची कंडिशन काय आणि झाड किती व्हायरसग्रस्त झाले याच्यावरून तुम्ही अंदाज लावा. या शेतकऱ्याला मी सांगितलं की बाबा, या शेतकऱ्याला सांगितलं की तुझ्या प्लॉटमध्ये हे असे झाडं किती आहेत, तो म्हणतो की 90 ते 95% झाले, 65% चांगले राहिले. मग सांगा शेतकरी बंधूंनो तुम्ही की 95% प्लॉट खराब झाला आहे, 5% झाला आहे. मी या शेतकऱ्याला सरळ सांगितलं की याला कुठलंही आता औषध मारून फायदा नाही, कारण एवढा भयान हेवी अटॅक आहे पांढऱ्या माशीचा. आणि जे 5% झाडे ते पण तुम्हाला सांगतो ह्या 2-4 ते 8 दिवसामध्ये हे अजून 5% पैकी 2 ते 3% प्लॉट अजून जाणार, म्हणजे 2% प्लॉट चांगला राहणार आहे. तेवढ्यासाठी खर्च करायला पुरणार नाही. त्या शेतकऱ्याला सरळ सांगितलं की कुठलीही फवारणी करू नका आता याला. पण एकच विनंती सांगेल की तुमची अजून वेळ गेलेली नसेल तर शेतकरी बंधूंनो तुम्ही काय करू शकता की ताबडतोब हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बघितला, तुम्हाला मॅसेज कळताच शनी, माझं म्हणणं आहे आज म्हणा उद्या म्हणा, तुम्हाला जसंही पॉसिबल होईल तशी तुम्ही फवारणी अर्जंटमध्ये फवारणी करायचा प्रयत्न करा. धन्यवाद.